झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. शाळा, ज्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानाचा वसा विद्यार्थ्यांना दिला जातो, जिथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे दिले जातात, तिथेच एका भाकड अंधश्रद्धेपायी एका 11 वर्षांच्या कोवळ्या जीवाचा नरबळी दिला जातो, आणि तोही ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम करणाऱ्या मुख्याध्यापक आणि संचालकांकडूनच. ही अघोरी घटना ऐकायला काल्पनिक वाटत असली तरी ही घटना सत्य असून ती घडलीये उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे. हे खळबळजनक प्रकरण समोर आल्यानंतर या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. पण मंडळी, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? हा धक्कादायक प्रकार नेमका घडला कुठे, कधी आणि कुणासोबत? या साऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील श्रीकृष्ण कुशवाहा यांचा 11 वर्षांचा मुलगा कृतार्थ हा हाथरसच्या रसगवान येथील DL शाळेत इयत्ता 2रीत शिकत होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून कुशवाहा यांनी त्याला शाळेच्याच वसतिगृहात ठेवले होते. आपला मुलगा एका चांगल्या शाळेत आणि तिथल्याच वसतिगृहात असल्याने तो सुरक्षित आहे अशी खात्री कुशवाहा दाम्पत्याला होती. मात्र सोमवारी सकाळी त्यांना शाळा आणि वसतिगृहाचे संचालक दिनेश बघेल यांचा फोन आला. त्यात कृतार्थाची तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले आणि श्रीकृष्ण कुशवाहा तातडीने आपल्या पत्नीसह रसगवान येथे आपल्या मुलाला भेटायला निघाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी दिनेश बघेल यांची भेट घेऊन मुलाची चौकशी केली असता आधी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मात्र नंतर तुमच्या मुलाला दवाखान्यात नेण्यात आले आहे असे सांगण्यात आले. कुशवाहा हे लागलीच दवाखान्याकडे निघाले. मात्र रस्त्यातच मॅनेजरची गाडी त्यांच्या समोर आली आणि त्यांनी ती थांबवली. गाडीच्या बॅक सीटवर कृतार्थ त्यांना झोपलेला दिसून आला. कुशवाहा परिवार तातडीने कृतार्थला घेऊन दवाखान्यात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी कृतार्थला मृत घोषित केले आणि कुशवाहा दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. एक निरोगी मुलगा असा अचानक कसा मृत्युमुखी पडू शकतो हा प्रश्न होताच. श्रीकृष्ण यांनी पोलिसात धाव घेतली आणि कृतार्थच्या पोस्टमार्टमची मागणी केली. पोलिसांनी कुटुंबियाच्या समाधानासाठी कृतार्थचा मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. पोस्टमार्टमच्या अहवालात कृतार्थचा गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी एकंदर प्रकरण गंभीरतेने घेऊन व्यवस्थापकाला पोलिसी खाक्यात दाखवला आणि या अघोरी प्रकरणाचे बिंग फुटले. समोर आलेल्या माहितीनुसार DL शाळेचे मालक जसोधन सिंग हे अंधश्रद्धाळू प्रवृत्तीचे होते. त्यांचा तंत्रमंत्र, जादू यावर प्रचंड विश्वास होता. त्यांचा मुलगा DL शाळेचा संस्थापक दिनेश बघेल याच्यावर मोठे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडून शाळेची भरभराट, प्रगती तसेच पैसे यावेत यासाठी नरबळी द्यावा लागेल अशी सूचना जसोधन सिंग यांनी दिनेश बघेल याला केली. याच अंधश्रद्धेतून लहानग्या कृतार्थला आपला जीव गमवावा लागला. हाथरसचे ASP अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 सप्टेंबर रोजी दिनेश बघेल यांनी मुख्याध्यापक लक्ष्मण सिंग आणि शिक्षक रामप्रकाश सोलंकी यांच्या मदतीने कृतार्थला रात्री झोपेत असताना बळी देण्यासाठी उचलून नेले. शाळेपासून 100 मीटरवर असलेल्या कूपनलिकेच्या खोलीत हा बळी देण्याची योजना आखली गेली होती. परंतु नेत असताना कृतार्थला जाग आली आणि तो रडू लागला. रामप्रकाशने त्याचे तोंड दाबून त्याला खाली आणले. दिनेश बघेल याने कृतार्थला खोली बाहेर आणून शांत करण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान त्याचा गळा दाबल्याने मृत्यू झाला. हा त्यांचा दुसरा प्रयत्न होता, कारण यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केलाय असा आरोपींकडून पोलिसांना सांगण्यात आलंय. राज असे त्या पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो पहिलीच्या वर्गात शिकतो. या लोकांनी 6 सप्टेंबर रोजी राजला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी राजचा गळा दाबण्यास सुरुवात केल्यावर तो जोरजोरात ओरडू लागला. त्यानंतर कसा तरी जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. राजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. कृतार्थच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यात शाळेचा मालक जसोधन सिंग, व्यवस्थापक दिनेश बघेल, मुख्याध्यापक लक्ष्मण सिंग, शिक्षक रामप्रकाश सोलंकी, वीरपाल सिंग उर्फ वीरू यांचा समावेश आहे. म्हणजेच मालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सामूहिकपणे एकत्र येऊन हे हत्याकांड घडवलं. याचाच अर्थ ही संघटित गुन्हेगारी देखील म्हणता येईल. संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या या घटनेने काही गंभीर प्रश्न समोर येत आहेत. ज्यांनी पालकांची भूमिका बजवावी तेच जर भक्षक होत असतील तर पालकांनी कुणाच्या भरोशावर मुलांना शाळेत पाठवावे? आधी ज्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचे पुढे काय झाले? ती घटना उघड झालीच नाही की झाल्यावरही प्रशासनाने गांभीर्याने घेतली नाही? आधीच्या घटनेमुळे पालक सावधान का झाले नाहीत?
तसे झाले असते तर कदाचित कृतार्थाचा नरबळी गेला नसता. शाळा हे विद्येचे मंदिर म्हणून बघितले जाते. या पवित्र मंदिरात ज्ञानदानाचे काम चालते. शिक्षणासोबतच संस्काराचेही धडे गिरवले जातात आणि इथूनच देशाचे भावी जबाबदार नागरिक घडवण्याचा पाया रचला जातो. परंतु ही मंदिरेच आता शोषणाची केंद्रे होत असतील आणि चिमुकल्यांचाही नरबळी देऊन रक्षकच राक्षस बनत असतील तर केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा शिक्षण प्रणालीत अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे का? विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही शिकवण्याची गरज आहे का, असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.